सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक कामगिरी करत 102 पैकी 87 नगरसेवक जे आहेत ते निवडून आणलेले आहेत। त्यानंतर आता पक्षामध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोठी रस्सीखेच जी आहे ती पाहायला मिळते। खरं तर 87 जागा निवडून आल्यानंतर भाजपच्या वाट्याला स्वीकृत नगरसेवकांपैकी साधारणपणे 9 जागा ज्या आहेत त्या येणं अपेक्षित आहे आणि या 9 जागांसाठी जवळपास 567 इच्छुक उमेदवारांनी जे आहे स्वीकृत नगरसेवक पदासाठी पक्षाकडे अर्ज केलेले आहेत। खरं तर 102 जागांसाठी या ठिकाणी 1200 पेक्षा अधिक अर्ज जे आहेत ते महापालिका निवडणुकीसाठी आलेले होते। त्यानंतर आता इच्छुकांची देखील मोठ्या प्रमाणात बहुगर्दी आपल्याला पाहायला मिळते। खरं तर निवडणुकीआधी अनेकांनी बंडखोरी करण्याचा प्रयत्न केलेला होता, मात्र पक्षाच्या आदेशानंतर अनेकांनी आपले अर्ज जे आहेत ते माघारी घेतले आणि पक्षाचं एक दिलाने काम केलेलं होतं। त्यामुळे या अशा इच्छुक उमेदवारांना ज्यांना संधी नाही मिळाली अशांना स्वीकृत नगरसेवक पदाची संधी मिळावी अशी रास्त अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त केली जाते आणि त्यामुळेच आता 567 जणांनी या ठिकाणी पक्षाकडे स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळावी यासाठी मागणी केलेली आहे। खरं तर भारतीय जनता पक्षाने सोलापूर महापालिका निवडणुकीत ऐतिहासिक अशी कामगिरी केली होती, त्यामुळे अनेकांच्या आशा ज्या आहेत त्या पल्लवित झालेल्या आहेत। खरं तर या 9 जागांसाठी जवळपास 567 अर्ज आल्यानंतर यातील महत्त्वाचे नेते जे आहेत त्यामध्ये भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांचं नाव निश्चित असल्याचं बोललं जातं आहे। याशिवाय खरं तर ज्यांचा निवडणुकीत पराभव झाला असे पद्माकर नाना काळे यांचं देखील स्वीकृत नगरसेवक पदासाठी नाव समोर येत आहे। त्यामुळे एकंदरीतच प्रभाग क्रमांक 7 मध्ये ज्या पद्धतीनं निवडणुका शिवसेना शिंदे गट विरुद्ध भाजप हा जो थेट सामना झालेला होता त्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे 3 नगरसेवक निवडून आलेले होते। त्यामुळे एकंदरीतच या सर्वच गोष्टींचा विचार करता त्या प्रभागामध्ये आणखी एक स्वीकृत नगरसेवक देणं अपेक्षित आहे अशा पद्धतीची भूमिका आता पक्षातल्या नेत्यांकडून समोर येते। त्यामुळे एकंदरीतच आगामी विधानसभांसाठी जे लोक सक्रिय आहेत आणि ज्याचा विधानसभेतील आमदारकीसाठी फायदा पक्षाला होणार आहे अशा लोकांना ही संधी स्वीकृत नगरसेवक पदाची जी आहे ती देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर येते। त्यामुळे या 9 मध्ये कोणाकोणाला संधी मिळते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।